नमस्कार. मी गुलाबराव खंडागळे, तंत्र समन्वयक, संभाजीनगर. आज आपण SRT विषयी SRTची जी इत्थंभूत माहिती जाणून घेणार आहोत. आज सर्वत्र मराठवाड्यामध्ये सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी अर्थात शून्य मशागत तंत्रज्ञान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येत आहे. तत्पूर्वी मी आपल्याला एवढंच सांगेल की सगुणा राईस टेक्नॉलॉजी अर्थात शून्य मशागत तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आपण एवढंच सांगेल मी की आपण इत्थंभूत असं शून्य मशागत तंत्रज्ञान अजूनही समजून घ्या, उमजून घ्या. कारण का एखादी स्टेप चुकली तर आपण आपल्या पायावरच दगड पाडून घेतो. स्टेप्स महत्त्वाच्या. नेतृत्व करत असताना की पूर्ण डोळ्यांना तो प्लॉट समजून उमजून घ्या. त्या शेतकऱ्यांनी काय केलं? सुरुवातीला मराठवाड्यामध्ये टापरगावला एकच प्लॉट होता आणि या टापरगावला रावसाहेब मोहिते यांचा एक प्लॉट असल्यामुळे अनेक लोकांनी तो पाहिला, समजून घेतला. त्यानंतर याच प्लॉटवर ते खामगाव, बाभुळगाव, बाबरा, सोनारी, निधोना, तालुका फुलंब्री येथील शेतकरी जाऊन हे तंत्रज्ञान समजून उमजून घेतले आणि मगच या तंत्रज्ञानाला हात घातला. आजपर्यंत त्यांचे 9वे पीक आहे. आता राहिला विषय मराठवाड्यामधला पूर्ण, विदर्भात काही शेतकऱ्यांनी समजून उमजून ते तंत्रज्ञान घेतलेले, परंतु हा तंत्रज्ञान चौकडे गेल्यामुळे काही स्टेप्स शेतकऱ्याला अधुरं राहतात आणि मग तो काय करतो? नेतृत्व करायला बघतो शेतकरी. मी हे केलं, मी ते केलं, ते तिथं गेलो होतो, पण एखादी चुकून त्याच्याकडून गोष्ट विसरून जाते आणि विसरून गेला की तो काय करतो की ती सांगण्याची राहून जातं. इतर जे काही शेतकरी त्या प्लॉटला भेटी देण्यासाठी येतात ते राहून जातात. पण सगळ्या गोष्टी काय, उद्देश काय? भूमाता सशक्त करण्याकरता. उद्देश 2 काय? वेळ, कष्ट, बचत. उद्देश 3 काय? तणांचा बंदोबस्त तणनाशकांना करायचा आहे. म्हणजे बघा 3 स्टेप मी समजून सांगितला. पहिली, भूमाता सशक्त करण्यासाठी हे शून्य मशागत तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं. यासाठी नेतृत्व महत्त्वाचे पाहिजे. मग नेतृत्व करत असताना शेतकऱ्याला समजून सांगायचं. कर्तव्य दक्षता कोणतं तणनाशक कोणत्या वेळी वापरावं आणि ते कोणतं पिकाला शिफारस झालेलं आहे. तणनाशकाचा 3 वेळा डबा हातात घ्यावा. कंटेन्स काय, त्या पिकाला चालते का, ते पिकच त्याला म्हणजे अगदी किफायतशीर आहे का, ते तणनाशकामध्ये कंटेंट किती आहे, त्याच्या वापराच्या पद्धती कशा आहे, त्याची पिकाची स्टेज कोणत्या वेळेला वापरायची आहे, हे समजून उमजून घ्या. अन्यथा तणनाशकाचा डबा असतो वेगळा आणि शेतकरी मारतो वेगळं आणि याच्यामध्ये कुठेतरी पायावर दगडं पाडून घेण्याची वेळ आपल्यावर येते आणि मग आपल्याला काय वाटतं की हे तणनाशक बरोबर नाही किंवा हे तंत्रज्ञान बरोबर नाही आहे आणि हे कुठंतरी कोणाच्या डोक्यावर खापर फोडण्याची भीती ही असते. त्याकरिता आपण नेतृत्व, कर्तृत्व करत असताना की स्वतः उभे राहून आणि स्वतः ते तणनाशक वापरून आणि तण किती वाढले आहे, पिकाची स्टेज काय आहे, हे सगळं समजून पंप कसा भरावा, पंपामध्ये अजून काही दुसरे रासायनिक द्रव्य टाकायचे आहे का, ते बघायचं आहे आपल्याला. आणि या सगळ्या गोष्टीचा म्हणजे उदाहरणार्थ स्टिकर हे एक चांगलं आहे की तणनाशकामध्ये स्टिकर वापरायचे का, ते स्टिकर कोणतं वापरायचं आहे, जमिनीमध्ये ओलावा किती प्रमाणात आहे, ती दक्षता, या सगळ्या दक्षतेचा वापर करूनच आपल्याला शून्य मशागत तंत्रज्ञानमध्ये हात घालायचा आहे. आणि वेळ, कष्ट, बचत, तिसरं स्टेप जे आहे की वेळेची बचत म्हणजे की तणं आता इतक्या पानावर आलेली आहे आणि तणं चांगले आच्छादित झालेले आहे की जेणेकरून भूमाता आपली सशक्त होईल. यासाठी तणं किती पानावर आहे, पीक किती वरती आहे, हूड लावून घेण्याची गरज आहे का, शिफारस तीच आहे ना, म्हणजे वेळेला फार महत्त्व आहे. मग कष्ट आपले वाचतात, पण वेळेला आपण फार वेळ लावायचा आणि वेळेला सांभाळायचं आहे आणि
बचत ही पुढची स्टेप आहे. बचत किती वाचली आपली ते बघायचं आहे आपण. अशा ह्या स्टेप्स समजून घ्यायच्या आहे. आणि या स्टेप्स एकदा लक्षात बसल्या आपल्या की आपण शून्य मशागत तंत्रज्ञान जिंकू शकतो. जिंकले, आजही जिंकले, उद्याही जिंकेल आणि परवा हजारो शेतकरी होतील. सुरुवातीला आम्ही 4 वर्षापासून काम करतो. माननीय बेडवाल, माननीय खंडागळे आणि माझे शेतकरी, आणि याची जी गुरुवारी आहे माननीय कोळेकर सर आहे. आमच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ते मोठे अधिकारी आहे. आणि त्यांच्या नेहमी पराकाष्ठा ऐकून ह्या मराठवाड्यावर, या विदर्भात, या खानदेशामध्ये या तंत्रज्ञानाचा मोठा प्रचार झाला. आज अंमलबजावणी चालू आहे आणि अंमलबजावणीमध्ये शेकडो हजारो शेतकरी उतरलेले आहे. अनेक ग्रुप पडले. वैद्य साहेबाचा ग्रुप्स आहे, तिकडं महेश जाधवचा ग्रुप्स आहे, विदर्भामध्ये देशमुख साहेबाचा ग्रुप्स आहे. या ग्रुप्सला पुन्हा माझी अशी हात जोडून विनंती आहे की सगळ्या स्टेप समजून घ्या, उमजून घ्या आणि शून्य मशागत तंत्रज्ञान, या तंत्रज्ञानाला समोर जाऊन भूमाता सशक्त होईल यावर लक्ष द्या. आजच चंद्रशेखर दादा आमचे गुरुवर्य, माननीय चिपळूणकर दादा आमचे गुरुवर्य यांनी संदेश दिले की काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि कामाला आता गती आलेली आहे. आणि 9व्या पिकावर जर 10व्या पिकावर जर पीक डोलतं आहे शून्य मशागत तंत्रामध्ये, तर नक्कीच बायोडायव्हर्सिटी ही तिथं वाढलेली आहे. जैविक विविधता ज्याला म्हणू आपण मराठीमध्ये, ती वाढलेली आहे. आणि हे तंत्रज्ञान लोकांनी आता आवडीने स्वीकारलं आहे, यात शंका नाही. आज एका गावामध्ये 4 शेतकऱ्यांनी केलं, त्या 4 शेतकऱ्याला ते तंत्रज्ञान बऱ्यापैकी समजलं. पण पुन्हा अशी विनंती की एखादं नवीन तंत्रज्ञान बाजारामध्ये किंवा एखादं काही आलं तर ते समजून उमजून घ्या. मग एखादं नवीन तणनाशक आलं ते समजून उमजून घ्या. काल परवा लाईट आलं, पण साधारण लातूरकर साहेब आमचे रेणापूरचे यांनी 60 दिवसाला वापर केला. 60 दिवसाला का वापर केला त्यांनी की जमिनीच्या वरते मुळांचं, पिकांची मुळं ही चांगले रुजलेले आहे, पिकांची वाढ ही चांगलेली आहे. 60 दिवसामध्ये बऱ्यापैकी तणं वाढलेली आहे. हाही एक स्टेप्स आहे याच्यामध्ये. आणि ह्या स्टेप्सवरती लाईटचा वापर चांगल्या प्रमाणात केल्यामुळे एकतर मुळांचा बाजार वाढल्यामुळे मुळं कुजल्या गेली आणि पानांचा बाजार वाढल्यामुळे पानातला रसा जमिनीवर पडलेला आहे. त्यामुळे भूमाता सशक्त होण्याला आनंद होतो. आणि 60 दिवसाच्या आत फुलं हे बऱ्यापैकी येत नाही. 60 दिवसाच्या नंतर हरभऱ्याला जास्ती फुलं लागतात आणि फुलामध्ये आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा नाही. म्हणून त्यांनी 60 दिवसाचा प्रयोग केला. हा अतिशय बेसिक स्वरूपाचा चांगला केलेला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांनी दिलेलं शेतकऱ्याला तंत्रज्ञान हे प्रायोगिक तत्वावर नाही, प्रॅक्टिकल तत्वावर आहे, प्रॅक्टिकल आधारे आहे. आणि त्यांनी प्रयोग त्यांच्या शेतात केला आणि प्रयोग केल्यानंतर प्रॅक्टिकल केलं. प्रॅक्टिकल प्रयोग एकच अर्थ आहे. आणि त्यामुळे काय झालं की तो संदेश भरभराटीचा गेला. पुढल्या वर्षी लोक 60 दिवसानंतर उभ्या पिकामध्ये ते तणं वापरतील. आणि त्याच्यामध्ये ती लाईट नावाचं एक निघालं आहे. कारण हरभऱ्यावर तणनाशक नाही आहे. हरभऱ्यावर पेरणी झाल्या 48 तासाच्या आत पेंडी मी दिली नाही. मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. म्हणून पहिली आहे नेतृत्व, कर्तृत्व आणि पुढची अंमलबजावणी. मग कर्तृत्व करत असताना प्रयोगशीलता पाहिजे आणि प्रयोगशील स्वतः ठरलं पाहिजे आणि प्रयोगशील शेतकरी राहिलं पाहिजे. शून्य मशागत तंत्रज्ञान ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा माननीय कोळेकर सरांचं हे तंत्रज्ञान आहे आणि त्याला आवर्जून आता यश मिळालेलं आहे. आणि मग नेतृत्व, कर्तृत्व आणि सिद्धता, ध्येय, पुढे उद्देश सफल हे कसं येतं यासाठी आपण हा अभ्यास आज एक बसून थोडासा समजून घेतलेला आहे. आणि सर्वत्र हे म्हणजे कोल्हापूर ते चंद्रपूर, इकडं जळगाव, इकडं सोलापूर, म्हणजे मग संभाजीनगर असेल, जळगाव असेल, सोलापूर असेल, इकडं कोल्हापूर असेल, इकडं तुमचं नागपूर असेल, इकडं लातूर असेल, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, अशा या सर्वत्र भागामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. यात शंका नाही. मी गुलाबराव खंडागळे, तंत्र समन्वयक संभाजीनगर, आणि माननीय आमचे बेडवाल तंत्र समन्वयक संभाजीनगर
यांच्या या दोनच्या पराकाष्ठाने आणि सातत्य आमच्यावर नेहमीचं माननीय कोळेकर सरांचं होतं. आणि कोळेकर सर आम्हाला नेहमी प्रत्येक मिटिंगमध्ये आवर्जून समजून सांगत होते. मी जसं आज समजून सांगू लागलो की स्टेप्स चुकू देऊ नका, आणि स्टेप चुकल्या तर काय उपयोग होणार नाही, हे तंत्रज्ञान फेल होईल. म्हणून आम्ही माननीय कोळेकर सरांचं हे आवर्जून ऐकलं आणि आज आम्हाला दोघांना मराठवाड्यापुरतं तरी यश आणलं. माननीय चंद्रशेखर भरसावळे दादा गुरुवर्य यांच्याकडून तंत्रज्ञान पूर्ण माननीय कोळेकर सरांनी वेचलं आणि माननीय कोळेकर सरांनी आम्हाला ते प्रशिक्षणाद्वारे दिलं. आणि मग प्रशिक्षणाद्वारे आम्ही ते तंत्रज्ञान न लिकेज होता, न सांडता ओजळीनं भरून आणलं आणि तुमच्यापर्यंत कुठंतरी पूर्ण पाणी तंत्रज्ञान तुम्हाला दिलं. आणि त्या तंत्रज्ञानाची आज ग्रोथ आज एवढी झपाट्यानं वाढली की आज सर्वत्र ग्रुपच्या माध्यमाद्वारे की SRT, कोणी CRT, कोणी सगुणा जनरेटिव्ह टेक्नॉलॉजी, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी अशा शब्दामध्ये अर्थ आहे तो शून्य मशागत तंत्रज्ञान एकच. आणि शून्य मशागत, वेळ, कष्ट, बचत, तणांचा बंदोबस्त तणनाशकाने करणे आणि भूमाता सशक्त करणे, 3 उद्देश अतिशय महत्त्वाचे आहे. ह्या 3 स्टेपला धरून अनेक स्टेप्स फक्त नो लिकेज होता, न सांडता तंत्रज्ञान ओंजळ भरून घ्यायचं आहे पाण्याचं आणि न लिकेज होता दुसऱ्याच्या शेतात देणं आहे, दुसऱ्याच्या शेतकऱ्याच्या झोळीत देणं आहे की तो काहीच चुकला नाही पाहिजे. मग तंत्रज्ञान समन्वयाकडून शेतकऱ्याकडे आणि प्रयोगशील शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडे असं ह्या तंत्रज्ञानाची वाहती गंगा आहे, वाहतं ज्ञान आहे. याच्यामध्ये पुन्हा नाका चुकू काही आणि कोणाचंही आजपर्यंत नुकसान आमच्याकडून झालेलं नाही. आज 5 वर्षाची आम्ही काम करत आहोत शून्य मशागत तंत्रज्ञानमध्ये. कोणताही प्लॉट आमच्याकडून म्हणजे कुठलाही फेल्युअर झालेला नाही आहे आणि कुठलाही म्हणजे अतिशय एकदम दक्षता स्वरूप ऑपरेशन केलेलं आहे आणि ऑपरेशन हे सक्सेसच झालेलं आहे आणि सक्सेसफुली त्याला मिळालेलं आहे. आणि हे शून्य मशागत तंत्रज्ञान ऑपरेशन एवढा मोठ्या प्रमाणात केलं आहे माननीय बेडवाल आणि माननीय कोळेकर सर, माननीय चंद्रशेखर भटसावळे, माननीय चिपळूणकर दादा गुरुवर्य दोघंजणं यांच्याकडून आणून आम्ही हे तुमच्यापर्यंत दिलं. आता तुम्ही मात्र याचा प्रसार चांगल्या प्रमाणात करा. आणि मी जागी याचे प्रयोग टाकलेले, त्याला व्हिजिटसुद्धा झालेले आहे. 19 जिल्ह्याच्या व्हिजिट झालेल्या आहे. काल परवापर्यंत माजलगावची व्हिजिट 19वी होती आणि हे एकदम चांगल्या प्रमाणात पसरलेलं आहे यात शंका नाही. धन्यवाद. राम राम.